नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या 18 एप्रिलला MPSCच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निबंधाचा पेपर आहे. आता या विषयाची बऱ्याच जणांनी तयारी ऑलरेडी केलेली आहे आणि निबंध लिहून ते आमच्याकडून चेक सुद्धा करून घेतलेले आहे. ते चेक करत असताना आमच्या लक्षात असं काही आलेलं आहे की अक्रॉस द स्टुडंट्स काही जण त्याच चुका वारंवार करतात. तर अशा चुकांची यादी तुम्हाला जाता जाता द्यावी ह्यासाठी हा सेशन ऑर्गनाइज केलेला आहे. तर ह्यासाठी मी काही नमुना उत्तर समोर ठेवणार आहे, त्यातला एक भाग ठेवणार आहे आणि तिथं काय चूक केलेली आहे किंवा ती चूक टाळायची कशी हे मी तुम्हाला जाता जाता सांगणार आहे. सो ज्यांचा तयारीचा टप्पा शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि जे नंतरही अटेम्प्ट देणार आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ बघायला हरकत नाही. आता हा विषय बघा कोणता आहे, आपल्या टेस्टलाच होता हा. आनंद, मानसिक खरखरता आणि मनस्वास्थ्य ही केवळ व्यक्तीची जबाबदारी आहे का, की समाजानेही त्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हा विश्लेषणात्मक निबंध आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह. ह्यामध्ये तुम्हाला साईड चूज करायची. ठीक आहे. ते करत असताना एका विद्यार्थ्यांनी इथं प्रस्तावना लिहिलेली आहे. आता तुम्ही प्रस्तावनेची लेंथ बघा. इट इज हार्डली 7 to 8 लाईन्स. याच्यामध्ये फक्त एक उदाहरण बसलंय आणि त्यानंतर त्याच्यावर काही रिफ्लेक्शन दिलेलं आहे. आता हे अत्यंत तोकड आहे. ऑन एन ॲव्हरेज 1000 शब्दांच्या निबंधाची प्रस्तावना ही 1.5 पेज असायला पाहिजे. त्या प्रस्तावनेमध्ये 2 परिच्छेद येऊ शकतात. मग 2 परिच्छेद असतील तर एक परिच्छेद हा एक पानभर तरी किमान असायला पाहिजे आणि दुसरा परिच्छेद हा दुसऱ्या पानाचा अर्धा भाग असायला पाहिजे. सो हे ब्रॉडली जर ठोकताळे तुम्ही मनामध्ये ठेवलेत तर प्रस्तावना डिझाईन करणं हे फार सोपं आहे. मग जर तुमची प्रस्तावना तोकडी होत असेल तर तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की आपण प्रस्तावनेला न्याय देणारे मुद्दे कव्हर करतोय का. जर होत नसतील तर मग आपल्याला तयारीच्याच फेजमध्ये प्रस्तावना कशी लिहावी ह्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. दुसरा मुद्दा आहे स्पष्टपणे लिहिणे. आता बऱ्याचदा असं विद्यार्थ्यांना वाटतं की मातृभाषा आपली मराठी असल्यामुळे मराठीमध्ये जे काही लिहितो ते आपल्यालाही समजतं आणि समोरच्यालाही समजेल. तर असं ते नाहीये. आपण निबंधामध्ये किंवा UPSCच्या MPSCच्या परीक्षांमध्ये जी भाषा वापरतो मग ती कोणती का असे ना, ती फॉर्मल लँग्वेज असते. मग आपण जे बोलतो आपल्याला जी समजते ती बऱ्याचदा बोली भाषा असते. फॉर्मल भाषेमध्ये तुम्हाला थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागतं की आपण जे म्हणतोय ते व्यवस्थित पोहोचतंय का. आता इथं बघा, हे वाक्य एक लिहिलं, छोटंसं वाक्य घेतलंय मी. अशा सततच्या ताणतणावामुळे व्यक्ती व पुढे जाऊन समाजाची भूमिका महत्वाची ठरते. आता इथं व्यक्तीची असं लिहायला पाहिजे होतं व पुढे जाऊन समाजाची भूमिका महत्वाची ठरते. सो इथं आता ची हा प्रत्यय न लागल्यामुळे व्यक्तीबद्दल वेगळं म्हटलं जातंय आणि समाजाबद्दल वेगळं म्हटलं जातंय का, असं थोडंसं कन्फ्युजन वाचणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतं. सो आपली वाक्य पूर्ण आहेत का ह्याच्याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्या. आता हाच मुद्दा घेऊन आपण पुढे चाललोय. बऱ्याचदा असं होतं की मुद्दा बरोबर घेतला जातो पण त्या मुद्द्याच्या अवतीभोवती जे काही आयाम आहेत त्यांची चर्चा मात्र होत नाहीये. म्हणजे आता हा जो मुद्दा आहे या टॉपिक मधला की व्यक्ती जबाबदारी की समाजाची, तर हा जो मुद्दा आहे तो व्यक्ती जबाबदारी कशी आहे याला हात घालतोय. पण आता ह्याच्यामध्ये व्यक्तीशी निगडीत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्या व्यक्तीची भावनिक बुद्धिमत्ता, वृत्ती, स्वयंशिस्त, कृतज्ञता हे जे स्वयंनिर्मित घटक आहेत ज्याच्यावर व्यक्ती स्वतः काम करू शकते त्या आयामांची चर्चाच होत नाही. सो जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्याला हात घालत असता, त्याची विस्तृतपणे चर्चा करत असता आणि तो सोडून दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार असता तेव्हा तो स्विच मारताना आपण स्वतःला विचारलं पाहिजे की हा जो मुद्दा मी एंड करणार आहे त्याला जे जे आयाम सुसंगत आणि उपयुक्त होते त्या सगळ्या आयामांना मी न्याय दिलाय का. मग आता हे जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर पहिली जी 20 मिनिटं असतात निबंध लिहायला सुरू करायच्या आधीची, ज्यामध्ये आपण प्लॅनिंग करतो, त्याच्यामध्ये आपली यादी व्यवस्थित आहे का आणि त्या यादीला फॉलो करत आपण निबंध लिहितोय का आणि मग सगळे आयाम ज्याचा आपण प्लॅन केला होता पहिल्या 20 मिनिटाच्या प्लॅनिंग मध्ये ते सगळे कव्हर होत आहेत का हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. आता इथं काय झालंय की इथं सामाजिक घटकांचा मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुटुंब हे घेतलेलं आहे. आता कुटुंबामध्ये काय काय होतं हे दिलेलं आहे जे बरोबर आहे, पण ह्याचा विषयाशी जो संबंध आहे म्हणजे आनंदी राहणे किंवा मानसिक कणखरता, मनस्वास्थ्य, ह्याचा आणि त्याचा संबंध काय आहे हे लावलेलं नाही किंवा हे दाखवलेलं नाही.
सो तुम्ही जेव्हा जेव्हा मुद्दे मांडता तेव्हा तेव्हा आपण ते मूळ विषयाजवळ जाणारे आहेत का, मूळ विषयाला हात घालणारे आहेत का, किंवा विषयाची जी मागणी आहे तिला अड्रेस करणारे आहेत का, हाही विचार करावा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय माहितीये ते लिहिण्यावर आपण भर देतो की जिथं आपण कम्फर्टेबल असतो, पण आपण जे लिहितोय ते खरोखरच विषयाच्या मागणीला न्याय देणारा आहे का, हा प्रश्न आपण बऱ्याचदा विचारत नाही. हा एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगावा वाटतो की इथं त्यांनी संतुलन करण्याचा प्रयत्न केलाय. व्यक्ती आणि समाज दोघांची सामूहिक जबाबदारी कशी आहे. आता जेव्हा तुम्ही हा मुद्दा डिस्कस करता की दोघांची जबाबदारी कशी आहे, ते फक्त एका उदाहरणातून कसं डिस्कस करता येईल. लक्षात ठेवा, उदाहरणांची भूमिका तुमच्या निबंधामध्ये ही तुम्ही केलेल्या युक्तिवादाला समर्थन करणारी असते. म्हणजे तुम्ही केलेला युक्तिवाद कसा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही उदाहरण देता. पण नुसतं एकच उदाहरण दिलं तर त्या विषयाची गुंतागुंत वाचणाऱ्याला कळेल असं अज्युम करणं, असं गृहीत धरणं ही फार मोठी चूक आहे आणि इथं मग तुमचे मार्क्स जाऊ शकतात. सो एका उदाहरणाने मुद्दा त्याची गुंतागुंत एक्सप्लेन करता येते हा भ्रम पहिल्यांदा बाजूला काढा. किंबहुना ह्या दोघांची जबाबदारी कशी ह्यासाठी वेगवेगळे युक्तिवाद करावे लागतात. ते दोघं एकमेकांना पूरक कसे असतात ह्याचे बरेचसे मुद्दे मांडता येतात आणि त्या प्रत्येक मुद्द्याला न्याय देणारं उदाहरण देता येतं. सो एकच उदाहरण द्यायचं जसं एपीजे अब्दुल कलामांचं दिलंय आणि त्यातून ती गुंतागुंत उघडकीस येईल असं अजिबात अज्युम करायचं नाही. आता विषय काय आहे बघा, स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची किंमत म्हणजे सतत जागरूकता आणि सजगता. द प्राइस ऑफ फ्रीडम इज इटर्नल व्हिजिलन्स असा तो विषय. तर त्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी मुद्दा काय घेतलाय बघा, स्वातंत्र्याची आवश्यकता काय. आता खरंच या विषयाकडे बघून तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्या उत्तरामध्ये स्वातंत्र्याची आवश्यकता काय आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. बरं ते लिहिलंय ते पण असं व्यापक लिहिलेलं आहे, नेमकं लिहिलेलं नाहीये. व्यापक म्हणजे इतक्या बऱ्याच गोष्टींना हात घातलेला आहे की नेमकं ह्यातून काय म्हणायचंय ते स्पष्ट होत नाही. सो मग यातून काय होतं की मूळ मुद्द्यापासून दूर भरकटणं होतं, अचूकता येत नाही, व्हेगनेस येतो, ते शक्यतो टाळा. बऱ्याचदा विद्यार्थी असं करतात की निबंधाच्या लिखाणामध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी किंवा स्ट्रक्चर्डनेस आणण्यासाठी असे हेडिंग्स देतात की जे द्यायला पाहिजे. पण हेडिंग दिल्यानंतर त्याच्या खाली जे आपण लिहितोय ते त्या हेडिंगला समर्थन करणार आहे का, त्याच्याशी सुसंगत आहे का, जुळणार आहे का, हे पण बघितलं पाहिजे. इथं हेडिंग दिलं एक आणि लिहिलं आहे दुसरं. लिहिण्याच्या ओघामध्ये ह्या ज्या चुका होतात ह्या तुम्ही आवर्जून टाळाव्या. ह्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करणं निबंध लिखाणाचं पहिल्या 20 मिनिटांमध्ये ते फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थी उदाहरण तर देतात पण ते युक्तिवादाला सुसंगत आहेत का बघत नाहीत. आता इथं बघा, इथं युक्तिवाद काय आहे की भाषेची असणारी अस्मिता ही एखाद्या वंचित गटाला त्याची ओळख बनवून त्याचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते, हा युक्तिवाद आहे. पण ह्याला सिद्ध करण्यासाठी उदाहरण कुणाचं घेतलंय, गौतम बुद्धांचं. गौतम बुद्धांनी सत्याच्या धर्मप्रसाराच्या कार्यात सर्वसामान्यांना समजणाऱ्या पाली भाषेचा वापर केला. आता हे दोन्ही बरोबर आहे पण ह्या दोघांचा एकामेकाशी संबंध नाही. सो इथं तुम्ही काय केलंय, विसंगती दाखवलेली आहे, सुसंगतता बघितलेली नाही. ठीक आहे. तसंच कधी कधी अपूर्ण लिहिलं जातं की अरबांनी केलेले आक्रमण, कुठं केलं, कसलं आक्रमण केलं, हे व्यवस्थित विस्तृतपणे सविस्तरपणे सांगितलेलं नाहीये. हा, बऱ्याचदा आपण एखादा मुद्दा एक्सप्लेन करताना कार्यकारण भाव, ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप दाखवतो. आता इथं बघा की भाषिक अस्मितेचा आग्रह हा सांस्कृतिक सक्षमीकरणाचा मार्ग आहे का की तो विभागणी करणाऱ्या प्रादेशिकता चालना देतो. म्हणजे इथं कॉज आहे भाषेची अस्मितेचा आग्रह, भाषिक अस्मितेचा आग्रह, आणि त्याचे इफेक्ट काय होऊ शकतात, तर एक तर सांस्कृतिक सक्षमीकरण होऊ शकतं किंवा प्रादेशिकतेला तो चालना देतोय की ज्याच्यामुळे लोक विभागली जातात. तर कॉज हे आहे आणि इफेक्ट हे आहे, तिथं उलट केलेलं आहे की सांस्कृतिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमुळेच प्रत्येक प्रदेशात त्याला त्याची बोली भाषा रूढी परंपरा टिकवता आल्या आहेत. म्हणून महाराष्ट्र व एकच प्रदेश असूनही त्यामध्ये कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी ह्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आता सांस्कृतिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमुळे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही सांस्कृतिक सक्षमीकरणाला तुम्ही कॉज मानताय, पण इथं कॉज कशाला मानले, भाषिक अस्मितेच्या आग्रहाला. सो टॉपिकला जर व्यवस्थित अनालाइज केलं तर कशाला कॉज म्हणायचं, कशाला इफेक्ट म्हणायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीची गडबड होते आणि अशी गडबड झाली की मग एक्झामिनरला कळतं की अरे ह्यानी विषयाची मागणी व्यवस्थित लक्षात घेतली नाही, हा त्याला जे वाटतंय ते लिहितो. असं अजिबात नाही झालं पाहिजे. हा, बऱ्याचदा असं होतं की काही निबंधांमध्ये ना शेवटच्या आधी, कन्क्लुजनच्या आधी किंवा कन्क्लुजन मध्येच जर निबंध हा एखाद्या समस्येबद्दल असेल तर टुवर्ड्स द एंड लोक उपाय सुचवतात
की जी एक चांगली पद्धत आहे की जाता जाता काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे हे सांगितलं जातं. पण उपाय सुचवताना एक गोष्ट त्यांच्याकडून होते की नेमकेपणा राहत नाही. म्हणजे खूपच व्यापकपणे लिहिलं जातं. जसं बघा की त्यामुळे या जागतिकीकरणाच्या युगात आपण केवळ स्वभाषेला महत्व दिले तर ते संकुचितपणाचे लक्षण होईल. म्हणून इतर भाषा व संस्कृतीतील चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण केल्यास स्वतःला अधिक पोषित, आता हे अपूर्ण लिहिले होते, जे आपल्याला मराठीमध्ये असणाऱ्या विविध कानडी, पोर्तुगीज, तमिळ, तेलुगू शब्द साठ्यावरून दिसून येते. आता ह्याच्यामध्ये उपाय सुचवलेलेच नाहीये आणि जे काही सुचवण्याचा प्रयत्न केलाय ते इतकं संदिग्ध आहे की ह्यातून नेमकं काय म्हणायचंय ते लक्षात येत नाही. सो उपाय सुचवताना हे लक्षात घ्या की तुम्ही नेमकं म्हणताय काय, कुणासाठी ते उपाय लागू आहेत, त्याचं मेथड काय आहे, कोण हे करणार आहे, हे सगळं स्पेसिफिकली लिहिला पाहिजे. कारण यातून मग कळतं की लिहिणाऱ्याला वास्तवाचं भान आहे आणि मग त्या वास्तवाचं भान ठेवून तो उपाय सुचवतो. आता इथं बघा प्रस्तावना केलेली आहे, ठीक आहे, एक्झाम्पल चांगलं दिलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये जे रिफ्लेक्शन द्यावं लागतं, जर बाबा आढावांचं हमाल पंचायतीचं उदाहरण घेतलंय, पण ह्याच्यावर जे स्वतःचं चिंतन म्हणून द्यावं लागतं ते पुरेसं दिलेलं नाही. म्हणजे द्यायचं म्हणून दिलेलं आहे असं नका करू. जर तुम्ही उदाहरण चांगलं निवडत असाल तर त्या उदाहरणातून तुम्हाला नेमकं म्हणायचं काय हे थोडंसं इन्साइटफुल, प्रोफाउंड आणि गहन अर्थ असणारा आहे आणि विषयाच्या खोलात जाणार आहे असं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. हा, इंग्रजीमध्ये एक कॉमन गोष्ट आम्हाला आढळली की व्यक्ती किंवा स्टुडंट जे काही लिहितात ते पूर्ण वाक्यात लिहित नाहीत. मग ह्यामध्ये एकतर लँग्वेज अबिलिटीचा इश्यू आहे किंवा ग्रामर कळालंय की नाही हा पण एक मुद्दा आहे. असं एखाद्या वेळी झालं तर एक्झामिनर समजू शकतो, पण असं जर वारंवार होत असेल इंग्रजीच्या लिखाणामध्ये तर मग इट इज अ सिरियस लॅक ऑफ डेफिसिट ऑफ लँग्वेज अबिलिटी. तर तुम्ही प्लीज याच्यावर काम केलं पाहिजे की आपली वाक्य पूर्ण होत आहेत का, अर्थपूर्ण होत आहेत का, बरं खूप लेंदी तर होत नाहीयेत ना, सुटसुटी छोट्या वाक्यांमध्ये आपण अर्थपूर्ण असं काहीतरी सांगतोय का, हे तुम्हाला आवर्जून बघायचं. हा, इथं तर काय केलं माहितीये का की गुंतागुंतीचा जो मुद्दा आहे ना त्याला खूप साध्या पद्धतीने त्यातली गुंतागुंत समजून न घेता एक्सप्लेन केलेलं आहे. जसं हा बघा की 51% ग्रॅज्युएट्स हॅव एम्प्लॉयबिलिटी स्टेटस, असा एक रिपोर्ट सांगतो स्किल इंडिया रिपोर्ट. इट मीन्स नियरली हाफ ऑफ आवर ग्रॅज्युएट्स लॅकिंग बेसिक स्किल्स टू रिफॉर्म दिस, म्हणजे ह्यामध्ये बदल घडवायचा असेल तर वी रिक्वायर टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर इन स्टुडंट, फंडामेंटल ड्युटी इन कॉन्स्टिट्यूशन इंडिया. आता सायंटिफिक टेम्परमुळे ते एम्प्लॉयबल कसे होतील हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे ना. तर तुम्ही असं सिम्पली लिहून सोडून देणं हे अपेक्षित नाहीये. फक्त तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मधल्या ड्युटीशी संबंध दाखवायचा आहे म्हणून तुम्ही ओढून ताणून दाखवताय का, तर असं अजिबात करू नका. तुम्हाला नेमकं लिहिता आलं पाहिजे, त्याच्या मागचं अनालिसिस जे आहे, त्यातले जे कॉम्प्लेक्स फॅक्टर आहेत की का एम्प्लॉयबल नाहीये, त्यांच्याकडे कोणते स्किल्स लॅकिंग आहेत, ते स्किल बिल्ड करण्यासाठी नेमके उपाय काय आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नुसतं सायंटिफिक टेम्पर डेव्हलप केलं की ते एम्प्लॉयबल होतील असं ते सिम्पल लॉजिक नाही. हा, थोडंसं करेक्ट लिहा ग्रॅमॅटिकली, जर टीच पाहिजे जर टॉट लिहिलेलं आहे, जिथं ईडी लावायचं तिथं लावलेलं नाहीये. अंडरस्टूड आणि अंडरस्टँड, काळाची एक काय म्हणतात टोन असतो, कन्सिस्टन्सी असते पॅराग्राफमध्ये. तुम्ही भूतकाळात लिहिताय का, भूतकाळात लिहिताय का वर्तमान काळात लिहिताय, तिथं वर्तमान काळ आलाय तिथं भूतकाळ आलाय, असं लॅक ऑफ कोहेरन्स नाही दिसला पाहिजे. हा, फॅक्ट्स पण थोडे चेक करा. आता इथं एका विद्यार्थ्यांनी बाबा आमटेंना डॉक्टर म्हटले, थोडं चेक करा बरं, बाबा आमटे डॉक्टर होते की लॉयर होते. तर आता हे जे वेल नोन फॅक्ट्स आहेत त्यामध्ये जर तुम्ही चुका करणार असाल तर मग एक्झामिनरला कळतं ना की तुम्ही तुमच्या तयारीकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाहीये, तुम्ही त्याला गांभीर्याने घेतलेलं नाहीये आणि तुम्ही मग उगाच जे व्हेरीफाईड नाही ते पण लिहून बसताय आणि दॅट क्रिएट्स अ व्हेरी पुअर इम्प्रेशन. तर असं अजिबात करू नका. तसंच ग्रामर आणि सेंटेन्स स्ट्रक्चरकडे लक्ष द्या की आपण काहीतरी मिस आउट करतोय का, त्यामुळे वाक्याचा अर्थच बदलतोय का, हे थोडंसं जाणीवपूर्वक विकसित करा. आणि हे शक्य आहे कारण निबंधाला तुलनेने वेळ भरपूर असतो इतर जीएसच्या तुलनेने, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करत करत 1000 शब्दांचा निबंध व्यवस्थित प्लॅन करून लिहू शकता. सो यू डोंट हॅव टू रश इन. हा, अजून एक चूक कायम होते की तुम्ही खरंच एक चांगलं काहीतरी लिहिताय, ओके, पण त्यातून म्हणायचं काय हे सोडून देता. मग एक्झामिनरला प्रश्न पडतो की व्हॉट इज द पॉईंट ऑफ दिस पॅराग्राफ, म्हणजे तुम्ही हा पॅराग्राफ का लिहिलाय, त्याचा विषयाशी संबंधच तुम्हाला दाखवायचा नाहीये, विषयाशी जोडणार असं काहीतरी आहे ते तुम्हाला सांगायचं नाही, मग तुम्ही लिहिला का. तुम्ही असं अज्युम करू नका की तुम्ही काहीतरी लिहिलं मग एक्झामिनरला ऑटोमॅटिकली ह्याचा विशेष संबंध कळेल, असं ते नाहीये. सगळंच विषय संबंधित ऑटोमॅटिकली एक्झामिनरला कळतं किंवा त्याला स्वतःला तसे मेंटल एफर्ट घ्यायचे असतात असं नाही. एक्झामिनर कोण आहे की ज्याला तुमचे किमान 10 ते 12 पेपर दिवसाला चेक करायचे. सो ही इज नॉट रिडिंग युअर रायटिंग बिकॉज ही इज इंटरेस्टेड इन युअर रायटिंग. सो त्याचं काम सोपं करायचं असेल तर थोडंसं हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. हा, अजून एक चूक अशी होते की एकाच पॅराग्राफमध्ये खूप साऱ्या गोष्टी टाकल्या जातात.
त्यामुळे त्या पॅरेग्राफचा कोहेरन्स, ज्याला आपण एक जिन्सीपणा ज्याला आपण म्हणूया, होमोजिनिटी, ती निघून जाते. मग अनेक आयाम एकाच पॅरेग्राफमध्ये टाकलेत की ज्यातून एक कुठलंही असं स्पष्ट चित्र उभारत नाहीये, तर मग त्याला मार्क्स का मिळतील? सो सिंपल आयडिया लक्षात ठेवा, 1 आयडिया पर पॅरेग्राफ. एकच आयडिया घ्या, तिला एक पॅरेग्राफ द्या आणि व्यवस्थित एक्सप्लेन करा. आता काही जे विषय दिलेले आहेत ना, त्याला पार्श्वभूमी असते. मग प्रस्तावना करताना उगाच असं ठोकळेबाज वरवरचं मानव हा एक समाजशील प्राणी आहे, जीवन जगत असताना त्याच्यावर समाजाचा खूप खोलवर प्रभाव पडलेला असतो, असं वरवरचं न लिहिता हा जो टॉपिक दिलाय तो कोणत्या पार्श्वभूमीतून आलेला आहे, ती पार्श्वभूमी जर तुम्हाला सांगता आली तर प्रस्तावना खूप चांगली होते. तसंच सरसकट विधान करू नका. प्रत्येक घटना है ना, असं प्रत्येक सगळ्यांना अशी टोकाची विधानं करायची नाहीत, कारण बऱ्याचदा ती खरी नसतात. इथं पण थोडंसं वरवरचं लिखाण झालेलं आहे. मानसिक स्वास्थ्य असलेला व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर निर्णय योग्य घेऊ शकतो. मानसिक स्वास्थ्य ही एक मोठी संकल्पना आहे. इतकं व्यापक, इतकं वरवरचं लिखाण टाळू नये, कारण ह्यातून नेमकं तुम्ही असं काही सांगत नाही. 1000 शब्दांमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगायचं असेल तर अचूक आणि नेमकं लिहा. उपाय नेमके सुचवा, वरवरचं लिहू नका. हे बघा उपाय कसे सुचवलेत. हे समाजाचं योग्य मार्ग दाखवून देणे समाजाचं काम आहे. मनस्वास्थ्यासाठी सतत शांतता, करुणा, मदतीची भावना असलेला समाज बनला पाहिजे, असे प्रयत्न करूया. आता कोण प्रयत्न करणार आहे, कसले प्रयत्न करणार आहे, कुठे करायचे ते प्रयत्न, ह्यातून काहीच होत नाही. हे फार वरवरचं आहे. उपाय नेमके सुचवायला पाहिजे. आता इथं गुंतागुंतीचं लिखाण कसं झालंय बघा. त्यामुळे आनंदासाठी व्यक्ती संपूर्णपणे समाजावरही अवलंबून न राहता वैयक्तिक आनंद मिळवताना समाजातील लोकांना कसे आनंद मिळवून देता येईल याचा विचार करावा. किती वाक्य आहे त्याच्यामध्ये, तुम्ही त्याला तोडत का नाही? सुटसुटीत वाक्यांमध्ये तुम्हाला जे म्हणायचं ते का म्हणत नाही? तर कॉम्प्लेक्सिटी पण टाळा. खूप लेंथी वाक्य, एकाच वाक्यात खूप सारं म्हणायचंय, असं अजिबात काही करू नका. हा मुद्दा असा आहे की ह्यातली गुंतागुंत असेल तर इतकं सिम्प्लिस्टिक आहे असं तुम्ही अजिबात दाखवू नका. तुम्ही त्यापैकी हा एक घटक असेल असं थोडं सेफली म्हणा. बऱ्याचदा लोक स्टॅटिस्टिक्स तर देतात, जसं इथं दिलेली आहे बघा, 39% हाऊस होल्ड, पण त्याचा सोर्स देत नाही. असं नका करू. कारण 2 विद्यार्थी आहेत ज्यांनी स्टॅटिस्टिक्स दिलेली आहे, सोर्स नाही दिला. दुसरा विद्यार्थी आहे ज्यांनी दिलाय स्टॅटिस्टिक्स आणि सोर्स देखील. तर कुणाला चांगले मार्क्स पडणार आहेत त्याचा तुम्ही अंदाज लावा. सो आपण जेव्हा आकडेवारी देतो तेव्हा त्याचा सोर्स द्या आवर्जून. बऱ्याचदा फ्रेझिंग प्रॉपरली होत नाही. आता हे बघा, हा शब्द बरोबर आहे का? अबंडंट इलिटरेट पॉप्युलेशन. अबंडंट हा शब्द आपण कधी वापरतो, त्याचं कॉन्टेक्स्ट जर तुम्हाला लक्षात येत असेल तर इथं हा शब्द वापरणं योग्य नाही, लगेच कळतं. असं जेव्हा फ्रेझिंग होतं तेव्हा ते दॅट इज अ साइन ऑफ इल इन्फॉर्म्ड रायटिंग और केअरलेस रायटिंग. तर असं इम्प्रेशन अजिबात होऊ देऊ. काही ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिताना असं होतं की मुलांकडून व्यवस्थित आर्टिक्युलेशन होत नाही, व्यवस्थित मुद्दे एक्सप्लेन होत नाही, ते तसंच राहून जात. अजून एक गडबड अशी होते की इंग्लिशमध्ये होमोफोन्स नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे 2 वेगळे स्पेलिंग असणाऱ्या शब्दांचा उच्चार सेम आहे. मग बऱ्याचदा एका शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरतो, जसं कंटेनमेंट आणि कंटेंटमेंट असं ते आहे. तर इथं हा जो शब्द पाहिजे तो आहे कंटेंटमेंट, समाधानी वृत्ती. हा कंटेनमेंट वेगळा आहे. तर हे थोडंसं प्रकर्षाने लक्षात ठेवा की आपण जे लिहितोय ते बरोबर आहे का. अजून एक गोष्ट होती की प्रस्तावनेसाठी ना विविध शैली असतात. त्यासाठी एकच शैली वापरायला पाहिजे, एकच स्टाईल वापरायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही वेगवेगळ्या शैलीचा वापर करून लिहा. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या टॉपिकचा स्कोप हा मॉडर्न आहे, जसं नॉलेज इकॉनॉमी, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था इज अ मॉडर्न कॉन्सेप्ट है ना. तर तुम्ही अगदी एन्शंट पास्ट मध्ये जाऊन कशाला तुम्ही सांगताय की प्राचीन काळात काय व्हायचं, असं ते नाहीये. प्रत्येक टॉपिकला, ज्याला आपण हिस्टॉरिकल अनालिसिस म्हणतो, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, हे दरवेळी लागू होतं असं नाहीये. सो तुम्हाला टॉपिकचा स्कोप लक्षात घेऊन तसं प्रस्तावना आणि मुद्दे लिहिता आले पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की उत्साहाच्या भरात आपण इतकं व्यापक सुरुवात करतो की मूळ मुद्द्याकडे जायलाच उशीर होतो. मी तर आम्हाला लिहावं लागतं की तुम्ही मूळ मुद्द्याला कधी हात घालणार आहात, प्राचीन काळाचा आढावा घेणं आवश्यक आहे का,
मूळ मुद्दा जर मॉडर्न बद्दल असेल, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था, तर तुम्ही प्राचीन पासून सुरुवात केली आणि त्याची सगळी हिस्ट्री सांगत आलाय, तर एक्झामिनर बोर होणार आहे. तो म्हणेल अरे हे काय सुसंगत लिहिलं, अजिबात जात नाही. सो असं अजिबात करू नका. हा, अजून एक कायम मिस्टेक बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होते की ते आकृती छान काढतात, पण त्या आकृतीचा नेमका अर्थ काय आहे, ही आकृती काय सांगते आणि ते विषयाला धरून कसं आहे हे अजिबात सांगत नाही. सो प्लीज डोंट मेक दिस मिस्टेक. म्हणजे तुम्ही असं स्वतः झूम करू नका की आकृतीतून काय म्हणायचं ते एक्झामिनरला कळेल. त्याच्याबद्दल किमान 1-2 वाक्य लिहा आणि त्याचा विषयाशी संबंध जोडा. परत हा मुद्दा वारंवार येतोय की गुंतागुंतीच्या मुद्द्यांचे अतिसुलभीकरण करू नये. म्हणजे की सगळ्या हे ज्या इश्यू आहेत ह्याचं सगळ्याचं कारण उत्साही नसणे हे कसं काय असू शकतं. दहशतवाद, मानसिक विकृती, नैराश्य, ग्रस्तपणा, आत्महत्या करणं हे असं इतकं सोपं नाहीये ते. तर तुम्ही अतिसुलभीकरण करताय याचा अर्थ तुम्ही थिंकिंग अवॉइड करताय. तसं ते करू नका. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी मुद्दा चांगला लिहिलोय पण तो स्पष्ट नाही केलाय. जसं बघा की एक मार्ग म्हणजे स्वतःचा उत्साह वाढवण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या मनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न. हो, बरोबर आहे. पण ते असं का होतं. आपण जेव्हा दुसऱ्याच्या मनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मनामध्ये उत्साह का निर्माण होतो हे तुम्ही स्पष्टच न करता दुसऱ्या मुद्द्यावर जंप मारताय. हा, अजून काही फॅक्च्युअल चुका अशा आहेत. जसं इथं बघा मैते आणि कुकी यांच्यातल्या संघर्षाचं त्यांनी हे केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण त्याला सिम्पली भाषिक गट म्हटलेलं आहे. ते सिम्पली भाषिक गट आहेत का, तर नाहीये. तसं ते नाहीये. भाषा अस्मिता हा मुद्दा आहे का त्यांच्यामध्ये, नाही, तो वेगळा मुद्दा आहे. सो जे गुंतागुंतीचे विषय आहेत त्यांना सिम्प्लिफाय करून आपल्या मुद्द्याशी ओढून ताणून संबंध लावायचा नाही. हा, आता काही जणांनी असं लिहिलंय ना की एक लाईन म्हणजे एक पॅरेग्राफ. इतका शॉर्ट पॅरेग्राफ कसं काय असू शकतो. सो आपल्या पॅरेग्राफची किमान आणि कमाल लेंथ किती पाहिजे ह्याचा एक अंदाज बांधा. बरेच जण खूप शॉर्ट पॅरेग्राफ लिहितात, 2-3 ओळीचीच, आणि लगेच जम्प मारतात. त्यातून लॅक ऑफ कोहेरन्स आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते स्पष्ट होत नाही, जम्पिंग सतत चाललेलं आहे, असं इम्प्रेशन अजिबात देऊ नका. हा, विषयाची गुंतागुंत दाखवायला पाहिजे, उगाच वरवरचं लिहायचं नाहीये, समस्यांची चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे. आता जाता जाता हे काही मुद्दे मी तुम्हाला उदाहरणांच्या थ्रू दाखवले, पण अजून काही मुद्दे असे आहेत. एक प्रकर्षाने मला असं जाणवतं की आपण अनेक परिच्छेद पॅरेग्राफ लिहितो, पण एका पॅरेग्राफवरून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जाताना त्यांच्यामध्ये लिंकेज टाकायला विसरतो. आता हे लिंकेज टाकण्याचे 2-3 मार्ग आहेत. एक म्हणजे आधीच्या पॅरेग्राफच्या शेवटी पुढच्या पॅरेग्राफला जोडणार असं काहीतरी म्हणायचं, किंवा दुसऱ्या पॅरेग्राफच्या सुरुवातीला पहिल्याचा संदर्भ घेऊन आता आपण पुढचं काहीतरी म्हणतोय असं सांगायचं. आता हे थोडंसं ओढून ताणून केल्यासारखं वाटू शकतं, पण त्याला पर्याय नाही. जर तुम्हाला फ्लो आणायचं असेल तर हे करावं लागतं, थोडंसं थॉटफुली करावं लागतं. कधी कधी पॅराग्राफ कनेक्टर वापरायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नावाचं एक पॅराग्राफ कनेक्टर आहे. सो जेव्हा तुम्ही पॅराग्राफच्या सुरुवातीलाच फॉर एक्झाम्पल असं म्हणता तेव्हा वाचण्याला कळतं की आता तुम्ही उदाहरण युक्तिवाद केला होता, आर्ग्युमेंट दिल्या होत्या, आता तुम्ही त्याची उदाहरणं देते. किंवा हावेवर किंवा असं असलं तरी असं जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही आता एक बाजू डिस्कस केलेली, आता दुसरी बाजू सांगताय. सो हे जे स्मूथ ट्रान्झिशन आहे हे बरेच जण देत नाही. कन्क्लुजन मध्ये एक मला असं आढळून आलंय की बऱ्याच लोकांना कन्क्लुजनचं फंक्शन कळत नाहीये की कन्क्लूड करताना नेमकं काय सांगायचं असतं, है ना. कन्क्लुजनचं एक फंक्शन आहे की वाचणाऱ्याच्या मनावर एक मेमोरेबल इम्प्रेशन ठेवून जाईल. मग ते कशी कराल तर थोडंसं कन्क्लुजन थॉटफुली करा. आता हे थॉटफुली कसं करतात तर समजा सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये तुम्ही काहीतरी असं म्हटलंय ज्याचा लूप तुम्हाला क्लोज करायचा आहे, तर तीच गोष्ट कन्क्लुजन मध्ये आणून मग आपण कसं सगळे मुद्दे ऍड्रेस केलेले आहेत हे दाखवा. किंवा एक नवीन असं पर्स्पेक्टिव्ह ऍड करा की ज्यातून वाचणाऱ्याला एक नवीन दिशा पण मिळू शकते किंवा विषयाकडे नवीन दृष्टीने बघण्याचा एक दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो. तर कन्क्लुजनकडे थोडंसं थॉटफुली बघा. काउंटर आर्ग्युमेंटचा एक मुद्दा बऱ्याच जणांकडून राहतो की कुठल्याही विषयाला एकच बाजू नसते, दुसरी पण बाजू असू शकते. तर दुसऱ्या बाजूलाही काही मुद्दे आहेत, त्यालाही इक्वल मेरिट आहे, पण ते तेवढे महत्वाचे नाहीत असं देणारं, असं सांगणारं, त्याचं खंडन पण करणारे युक्तिवाद करता आले पाहिजे. मग ह्यामुळे काय होतं की आपला निबंध बॅलन्स व्हायला मदत होतो. सो रफली बघा, एका निबंधाला 90 मिनिटं मिळतात तुम्हाला. असे 2 निबंध लिहायचे 180 मिनिटात. त्या 90 पैकी 20 मिनिटं किमान तुम्ही प्लॅनिंगसाठी घेतले पाहिजे. आता हे प्लॅनिंग करताना पहिल्यांदा आपण मुख्य मुद्दे काढतो. ते कसे येतात की हा जो विषय दिलाय तो का खरा आहे ह्याची कारणं, तर त्यातून मुख्य मुद्दे निर्माण होतात आणि त्या कारणांना एक्सप्लेन करणारे डिटेल्स, यातून मग छोटे महत्वाचे मुद्दे निघतात की जे तुमच्या मुख्य कारणाने एक्सप्लेन करतायत.
आणि मग हे सगळं झालं की ह्यांना न्याय देणारी प्रस्तावना काय असेल, ह्याला न्याय देणारं कन्क्लुजन काय असेल, ह्याचं प्लॅनिंग तुमचं 20 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. सो कॉमन चुका अशाच आहेत. उदाहरणं सुसंगत नसणं, भाषा स्पष्ट नसणं, अपुरं एक्सप्लेनेशन देणं, सगळ्या आयामांची चर्चा न करणं, किंवा कॉम्प्लेक्स किंवा गुंतागुंतीच्या मुद्द्यांचं सुलभीकरण करणं, आकडेवारी अचूक न देणं किंवा अचूक दिली तर त्याचा सोर्स न देणं. बऱ्याचदा कोट्स किंवा सुविचार जे आपण वापरतो ते कोणाची एकामेकाला एक असाइन नका करू, ते अचूक वापरा, ते कोणी म्हटलं हे सांगा, आणि नुसतं सुविचार सांगून सोडू नका. बऱ्याचदा काय करतात की सुविचार लिहितात पण तो कुणी म्हणजे कसा लागू आहे हे पण सांगत नाहीत. काही जण फारच अलंकारिक भाषेचा वापर करतात, म्हणजे उगाच रूपकात्मक लिहायचं की रामराज्य किंवा काय अर्ध्या भाकरीचा चंद्र वगैरे असं उगाच ओढून ताणून अलंकारिक भाषा नका वापरू. कुठे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जस्ट भाषेचं सौंदर्य दाखवायचं असेल तर वाक्प्रचार म्हणे जरूर वापरा, पण अलंकारिक रूपकात्मक ओढून ताणून सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय असं ते नाहीये. ह्या परीक्षेची मागणी ती नाहीये. मुळात हा विषय तुमची विचार प्रक्रिया चेक करतोय, तुमचं पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन चेक करतोय, तुम्हाला लँग्वेजवर किती कमांड आहे, तुम्हाला जनरल अवेअरनेस आहे का, डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग, असे वेगवेगळे आयाम यातून बघितले जातात. तर त्या प्रत्येक आयामाला ऍट द बॅक ऑफ माइंड ठेवून तुम्ही निबंधाच्या तयारीकडे गेलं पाहिजे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही चांगली तयारी केली असेल, पण जाता जाता काहीतरी चुका आपल्या हातून होतात की ज्यामुळे आपल्याला योग्य मार्क्स मिळत नाहीत. तर तुम्हाला ह्या गोष्टी डूज अँड डोंट्स लक्षात ठेवायच्या आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला 18 तारखेचा निबंधाचा पेपर लिहायचा आहे. सो तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि युनिक अकॅडमीकडून हार्दिक शुभेच्छा. चांगला प्रयत्न करा आणि ज्यांना अबो एव्हरेज मार्क्स आहेत निबंधामध्ये ते टॉपरच्या लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. सो निबंधाच्या पेपरला प्लीज तुम्ही कमी गांभीर्याने घेऊ नका, त्याला योग्य महत्व द्या. दॅट्स इट. थँक्यू.